नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुणे स्टेशन या ठिकाणी महामानव अभिवादन कृती समितीच्या वतीने सलग 5व्या वर्षी भव्य मिसळ आयोजन करण्यात आलेलं होतं। यंदाच्या वर्षी 10,000 किलो मिसळ तयार करण्यात आलेली होती आणि ही मिसळ केसनंद येथील प्रसिद्ध जोगेश्वरी मिसळ यांच्या वतीने तयार करण्यात आलेली होती। या ठिकाणी मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी अगदी मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्याचप्रमाणे महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते या सर्वांनी या मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी हजेरी लावलेली होती। त्याचप्रमाणे लाखो पुणेकर, हजारो पुणेकरांनी या ठिकाणी या मिसळचा आस्वाद घेतला। अनेक जे बांधव आहेत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर या ठिकाणी ही मिसळचा जो आस्वाद आहे तो घेतलेला आहे। मिसळ तयार करण्यासाठी रात्रीपासनं तयारी करण्यात आलेली होती। रात्री साधारणतः 12-12:30 नंतर या मिसळ तयार करण्यासाठीची प्रोसेस सुरू करण्यात आलेली होती आणि जोगेश्वरी मिसळ यांच्या वतीने त्यांची संपूर्ण टीम ही मिसळ तयार करत होती। ह्या मिसळ तयार झाल्यानंतर सकाळी 7 वाजल्यापासून या मिसळचं वितरण करण्यात येत होतं आणि अगदी लहान मुलांपासून आबालवृद्ध अनेक वयस्कर महिला, पुरुष यांनी या मिसळचा आस्वाद घेतलेला आहे। त्याचप्रमाणे सकाळी 7 वाजता सुरू झालेलं हे मिसळ वाटप संध्याकाळी साधारणतः 5 वाजेपर्यंत सुरू होतं। 10,000 किलो मिसळ तयार करण्यात आलेली होती आणि सर्वांना मोफत त्याचं वाटप करण्यात येत होतं। मात्र या ठिकाणी अनेक अनुयायी जे आहेत, अनेक नागरिक जे आहेत त्यांनी स्वेच्छेने या मिसळसाठी आपलं योगदान दिलेलं होतं। माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या नियंत्रणाखाली, नियोजनाखाली ही संपूर्ण मिसळ गेल्या 5 वर्षापासून एकता मिसळ या नावाने वितरित केली जाते, तयार केली जाते। विविध जाती धर्माचे, विविध स्तरातील लोक एकत्रित येऊन या मिसळचा आस्वाद घेत असतात। त्यामुळं या मिसळला एकता मिसळ असं नाव दिलेलं आहे आणि या ठिकाणी कोणाची जात, धर्म, पंथ विचारला जात नाही। जो येईल त्याला ही मिसळ दिली जाते आणि अशा प्रकारे ही एकता मिसळ सर्वांसाठी आहे। हे सर्व बघण्यासाठी आमचं बातमी.इन हे न्यूज चॅनल आणि खादाड भांड्या न्यूज जे फूड चॅनल आहे ते सबस्क्राईब